बोला की. हॅलो, एक मिनिट साहेब बोलणार. म्हणजे माने बोला की. रवी इंगोली बोलतोय. बोला की दादा. सुनील जोशींना काय म्हणला तुम्ही? इंगोलींची माणसं म्हणताय तुम्ही. घ्या की लाईनवर त्यांना. मी काय म्हणलो विचारा की त्यांना. माझं रेकॉर्डिंग आहे त्याचं. घ्या की त्यांना. मी विचारतो की त्यांना. घ्या त्यांना. मी त्याच्याला घेऊ, तुझा कामगार आहे मी. अहो मी त्यांना तसं म्हणलेलं नाही दादा. त्यांना मी म्हणलो परवा कार्यमाल दादा होता, येत जावा सगळ्या कार्यमाला. माझं नाव घ्या ने. मी कशाला घेऊ तुमचं नाव? मी घेतलेलंच नाही तुमचं नाव. तुम्ही दादा माझं बिनकारणाचं मग हे करू नका. मी तुमचं नाव घेतलेलं नाही. माझं नाव घ्या ने. मी घेतलेलं नाही तुमचं नाव. त्यांना काय म्हणलो मी? त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्याला घ्या लाईनवर. मी विचारतो त्याला मी घ्यायला तुझा कामगार नाही मी. तू घे. मी कशाला घेऊ? अहो तुम्हाला तू काय पण सांगायला. मी बोलतो की तुझ्या दारात येणार मी आत्ता. या की मी बोलतो. या मी दादा. मी आलो 10 मिनिटात. मी येतो 10 मिनिटात. त्याला पण बोलवून घ्या. विचार. मी बालगोपाल मधनं वाचलास, खंडोबा तालमीकडनं वाचला, माझ्याकडनं वाचणार नाही तू. अहो वाचा बिचारा काय संबंध आहे? मी तुमच्याकडनं तू वाचणार नाहीस. वाचायचा संबंध नाही. वाचायचा संबंध तुझं नाही. जे चालू आहे, फीडबॅक शहाणाऊ विषय नाही. मी तुमच्या नादाला पहिल्यापासून लावलं. तुम्ही चांगलं काम करा. मी माझ्या पद्धतीने काम करतो. मी तुमच्याकडे वाटायला तू वाईट कर. त्याच्याशी माझं काही देणं काय. माझं नाव घ्या ना. मी कशाला घेऊ तुमचं नाव? मी घेतलेलंच नाही. मी म्हणलो सगळ्या कार्यक्रमाला येत जावा म्हणलो. विचारा त्यांना. मी सरळ बोलायला सरळ बोला तुम्ही माझ्या. सरळ तुझ्या दारात सरळ बोल. तू पण सरळ बोल. आलो 5 मिनिटात. मी 10 मिनिटात आलोय घरापाशी. या तुम्ही. 10 मिनिटात या नाही. मी 5 मिनिटात तुझ्या दारात आलो. मी 10 मिनिटात येतो. तुझं नेटवर्क लाव. तुझं नेटवर्क कशाला? मी आहे की स्वतः. कशाला तुम्ही उगीच कुठला विषय कुठं न्यायला लागलायसा? तुझं नेटवर्क लाव. तुझ्या आरूबाईला फोन लाव. मी कोणाला फोन लावत नाही. मला काय गरज? मी कशाला काय कोणाला करू? तुला एकदा वाचलायस तू फक्त खंडोबा तालमीत. नाही वाचायला विषय नाही. मी थांबलेला कपडे पाडून मारला रे त्या लोकांनी. कुठे? आम्ही एकटा थांबलेलो. पळून गेलो नाही मी. तू पळून जाणार नाही जा. ते तुझा विषय. तू कुठं काय बोलायच का नाही? माझ्या सगळ्यांच्या माहिती आहेत. कुठं बोलले मी? फक्त तुला एवढं सांगतो, शहाणा होऊ नकोस. मी शहाणा होत नाही. तू ऍक्टर आहे. ऍक्टर. मी शहाणा होत नाही. तुम्ही माझ्याबद्दल बडबडतायसा कुठं काय मला रोज सांगतात. मी कधी विचारला आलो काय तुम्हाला? तुझ्याकडे काय जर प्रूफ असेल तर प्रूफ घेऊन ये ना. 50 जण सांगतात मला. तुला शिवाय प्रूफ. अरे घेऊन घे प्रूफ. मी तुम्हाला माझ्याकडे प्रूफ आहे आता सुनील जोशींचा. मी बघा तुम्ही माझ्या वयानं मोठा आहे. मी लक्ष देत नाही कधी. जाऊन दे जाऊन दे. तू लक्ष दे. तू लक्ष दे आणि उद्या सकाळी उजडून दाखव. म्हणजे काय तुला कळायला लागले मी काय बोलालोय? मला काय नाही. दादागिरी बोललो. मी कुठे दादागिरी बोललोय? तुम्ही बोलायला लागलाय दादागिरीनं. मी माझी भाषा शैली जशी आहे. जो प्रामाणिक असतो तो प्रामाणिकच असतो. मी पक्षाही प्रामाणिक आहे. मला काम करायचंय तुमच्या सगळ्यांना घेऊन. मला तू घेऊ नकोस. आता तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणलं घ्यायला लागणार की असं कसं म्हणाला तुम्ही? तुझी सगळी ठेवण, तुझी भाषा शैली, तुझं काय चाललंय मला सगळं कळतं. अहो काय तुम्ही स्वतः आदित्य साहेबांना तू कसा फसवतोस? मी कोणाला फसवत नाही. मला सुनील जोशींचा फोन आला होता. मला म्हणजे तुम्हाला मी सांगतो बिगरे बोलू नका. मी तुम्हाला रिस्पेक्ट बोलतोय. तू मला रिस्पेक्ट देऊ नको रे. तुझी माझी भेट होणारच आहे भविष्यात कधीतरी. तुझी माझी भविष्यात कधीतरी भेट होणारच आहे. मला तू पाहिजेलच आहे. भेट काय? मी रोज असतोच की तुमच्या इथं. मला एवढा काय विषय? मी रोज असतोच की तुमच्या पुढे. उद्या सकाळी ट्रायल घे माझी. ट्रायल घ्यायचा काय विषय? तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलत असला सांगा. तसं मी तसा विषयच नाही. तुम्ही ऐकून घ्या. आरूबाईंचा फोन आला मला. हो दादा म्हणजे दादा, माझ्याकडे सुनील जोशींचं रेकॉर्डिंग आता आहे. मी रेकॉर्डिंग तसंच ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे मला म्हणला तुम्ही इंगोलींची माणसं, तुम्हाला कुणी अधिकार दिला माझं नाव घ्यायला? अहो मग म्हणून म्हणाले तुम्ही खरं खोटं करा. मी हे जर वाक्य बोललो असेल ना त्यांना मी 5 मिनिटात फोन लावतो की आता. मी कधी म्हणलो तसं? तुम्ही घ्या ना. त्यांना तुम्ही घ्या लाईन. कामगार आहे तुमचा? कोण कोणाचं कामगार नाही. प्रत्येक जण स्वाभिमान आहे. 1 मिनिट. मी फार मोठा हो. तुम्ही नाही मी मोठा बिटा काय नाही की. तुझं माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट आहेत अजून 2015चं बाईट दिलेलं. कुठलं बाईट दिलेलं नाही? अजय इंगोलेच्या बायकोसाठी तुझा जीव प्रचारासाठी बाईट होता.
ते मी अजून माड प्रचार आहे. विचार काय कोणाचा केलेला नाही. मी पहिल्यापासून शिवसेनेचं काम करतोय आणि करत राहणार आहे. स्क्रीनशॉटचं माझ्याकडे अजून आहे ते. घेतो की थांबा एक मिनिट, मी सुनील जोशीना लाईनवर घेतो थांबा एक मिनिट. फोन चालू त्याविषयी असू दे. बोल, त्याविषयी बोल. कुठल्या सुनील विषयावर? जोशी नंतर बघूया. अजय इंगोल्याची बायको अहो, अपक्ष तेव्हा तुम्ही उभारली. पक्षात पण नव्हता दादा. मी पक्षात नव्हतो. राजेश क्षीरसागर तुझ्या दारात आलता आणि तुझी बाईट त्याचा माझ्या किती दारात आलेला कोण? अजूनही माझ्याकडे त्यावेळचं स्क्रीनवरचं तुझी जी बाईट आहे अजय इंगोल्याच्या बायकोसाठी ते अजूनही माझ्याकडे आहे. नाही नाही, मी वैयक्तिक कोणाचं नाव घेतलेलं नाही. जात होतो मी, कॉलेजला होतो तेव्हा 2015ला. अहो तुम्ही लय हो, अहो, तुम्ही जरा तुमच्यात प्रामाणिकपणा आहे का? अहो तुम्ही जर कुठलं काय प्रामाणिक कुठलं कोण आहे डोक्यात का? ठेवून बसलाय, तसं करू नका. विषय तुम्ही पहिल्यापासून ती मायाबद्दल की नाही तुम्ही ह्यो मनुष्य म्हणजे आपल्याला विरोध करणार हे डोक्यात साचवून ठेवलाय, ते पहिला काढा दादा बाजूला. काय 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 तुम्ही जे अहो, पहिल्यापासून मला माझ्या कोण विरोध डोक्यात जे करणार बाबा हा पाहिला ह्यो नाही. मला ऐकायचा विषय मी नाही. ठाकरे प्रेमी आहे. मी संजय पवार नव्हे. मग मी पण ठाकरे प्रेमीच आहे की. आम्ही पहिल्यापासून हा. ठाकरे प्रेमी आहे. माझं वडील सगळं आमचे हयात ठाकरे प्रेमी आहे. हा मग त्या पद्धतीनं वागा. सुनील जोशीला लाईनवर घ्या. ते काय म्हणते जरा मला हा, ऐकायला. एक मिनिट थांबा.